नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर सॅम्पनलिबे जज जेली, कांसाई नेरोलॅक पेंट्स या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण भेटणार आहोत चला हवा येऊ द्या याचे सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा घुंगे यांना. म्हणजे फक्त सहाय्यक दिग्दर्शक नाही आहेत, ते वेळेप्रसंगी चला हवा येऊ द्याच्या त्या पडद्यावर सुद्धा ते आपली व्यक्तिरेखा किंवा भूमिका साकारत असतात. सहाय्यक लेखक अभिनेता प्रवीण तिखे यांनाही आज बोलतं करणार आहोत. आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्नेहल शिदम यासुद्धा आज या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांनाही बोलतं करणार आहोत. कारण चला हवा येऊ द्या हे आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य असा क्षण झालेला आहे. एकदा का चला हवा येऊ द्याचा आनंद घ्यायचा ठरवला की त्यानंतर सगळी दुःख आपल्याला विसरायला होतं. आपल्या कुटुंबात, आपल्या दिवसभरात, आपल्या घरात आनंद निर्माण करणारा हा कार्यक्रम. त्या कुटुंबातले हे 3 सदस्य जे आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत. आज विशेष भाग आहे तुमचा होम मिनिस्टरमध्ये आणि मला कळलं की तुम्ही आज मला सोडून तिघे एकत्र बसलाय. असं कधीच होत नाही की आपण नसतो एकत्र. होम मिनिस्टरच्या फॅमिलीत तुम्ही आज गेलेला आहात आणि झी मराठीच्या कुटुंबात तुम्ही दाखल झालाय. आणि मला असं नेहमीच सांगायला अभिमान वाटतो की हवा येऊ द्या जे गेले इतकी वर्ष सुरू आहे. तिखे सरांसारखा एक व्यक्ती आमच्याकडे आला ज्याच्याकडे स्वतःची एक भाषा आहे आणि स्वतःच्या भाषेत ते सुंदर लिहू शकतात. आणि स्नेहलबद्दल मी नेहमीच म्हणतो की लेडी कॉमेडियन्स ज्या होत्या त्यामध्ये आता एक आणखी नवीन नाव आलेलं आहे, स्नेहल शिदम. हवा येऊ द्या हा एक रथ असेल तर त्याचा सारथी कृष्णा आहे आता सध्या, असं म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याचशा वेळेला तो रथ ओढण्याचं काम करतो आणि तू असंच करत राहा. तुला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा तिघांनाही आजच्या भागासाठी आणि पुढच्या तुमच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. 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 आपलं बालपण विलेपार्लेला श्रद्धानंद रोड एअरपोर्टच्या बाजूला ज्या चाळी आहेत तिथे. काय करायचे आई बाबा? बाबा माझे BMC मध्ये आहेत, BMC मध्ये रोड डिपार्टमेंटला आहेत आणि आई घरी हाऊसवाईफ. तुमचं बालपण? माझं बालपण माझ्या गावी माणिकवाडा. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेती. हां. तुम्ही कधी शेतात काम केलं? हो, खूप वेळेस शेतात काम केलेलं आहे. केलेलं आहे. हो सर. आपण? माझं बालपण पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे, म्हणजे हुतात्मा राजगुरू यांचं निवासस्थान. तर राजगुरुनगर तालुका असं बोलतात. तिथे कुडे बुद्रुक नावाचं गाव आहे, खूप दुर्गम भागामध्ये. तिथे बालपण वगैरे आणि शाळा वगैरे सगळं तिकडंच झाली. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय वगैरे तिकडं सगळं शिकलो. आई बाबा? आई बाबा हे शेतामध्ये वगैरे काम करतात आणि हात मजुरी वगैरे त्या टाईपचं असं. नाही, पण राजगुरुनगर पासून दुर्गम भागात म्हणजे 40 किलोमीटर. पण मुंबईत कसे आले मग तुम्ही? माझी बहीण मुंबईला लग्न झाल्यानंतर मुंबईला आली. नंतर मी मुंबईला आल्यानंतर मला ऑटोमोबाईल गाड्यांचा खूप शॉक. म्हणजे मला गाडी चालवणं म्हणजे मला असं खूप चांगलं वाटायचं. आणि इकडं आल्यानंतर मी शोरूम वगैरे पाहायचा. त्यानंतर मला गाडी चालवायला मिळावी म्हणून मी बोललो की मी एका याच्यामध्ये काम करतो, टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये. कारण मला गाडी चालवायची, कारण माझ्याकडे गाडी पैसे वगैरे असं काही संबंधच नव्हता. कारण गाडी मी चालवायला मला मिळणार कशी काय. तर मी टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये कामाला आणि त्या तिथल्या मालकाला सांगायचं का जे पण भाडी येतील ना मला देत जातो. मग मी दररोज गोवा, त्यानंतर गुजरात, दररोज अपडाऊन वगैरे माझं खूप, म्हणजे तिथे ड्रायव्हिंग त्याच्यामध्ये झोपायचं, गाडीमध्येच राहायचं. कारण मला गाडी चालवणं हा मला खूप चांगलं वाटायचं. मग हवा येऊ द्या मी मामाच्या इथे राहायचो. जर मामाची मुलगी होती जी आता माझी बायको आहे, तर मामाची मुलगी होती तिथेच आम्हाला कळलं की तुम्ही पोहोचलात. तर त्यांच्या इथे राहायचो. तर मग तिच्याबरोबर लग्न केलं नंतर. तर तिला फिल्म इंडस्ट्री आणि मी शाळेत असताना वगैरे भाषण कर किंवा काहीतरी छोट्या मोठ्या नाटकात काहीतरी काम करायचं किंवा काहीतरी माझं चालूच असायचं. तर मला आवड होती की मी काहीतरी करावं म्हणून. तर ती बोलली तू. नाही, मामाच्या मुलीने तुम्हाला सपोर्ट? हो, फिल्म मेकिंगमध्ये मी फिल्म मेकिंग केलं, डायरेक्शन वगैरे शिकलो त्याच्यामधून. तर माझ्या अगोदर ती ॲक्टिंगचा बॅच असायची. हवा येऊ द्यामध्ये कसे आला? हो, मग ते तिथून मग मी करता नंतर मग मी शोरूममध्ये कामाला होतो. तर तिथे तुम्ही प्रत्येक वेळेला नाही मी सांगतो पुढे सांगतो. तर तिथे एका डिरेक्टरची गाडी यायची, डिरेक्टरची गाडी यायची. कोण? तर त्यांनी मला बोलवलं. मी त्यांना बोललो मला काम द्या, मी एवढं शिकलो आहे. तर ते बोलले रवींद्र नाट्यगृह तिथे माझा प्रयोग आहे, तू ये तिथे. मग मी तिथे गेलो आणि नंतर ते बोलले ते मला गेटवरच भेटले. बोलले तुझं ते भाषेमध्ये जाम प्रॉब्लेम आहे राव, तुझं नाही काय होणार, तू अवघड आहे तुझं खूप नाटकाचं सगळं ना, त म स च प असं बरंच काय बोलले. नंतर मग मी हिंदीमध्ये करू आणि नंतर मी एक 4 वर्ष हिंदी सिरियल्स केल्या
ॲज अन असिस्टंट डायरेक्टर म्हणून. केवढी धडपड केली आहे मग. हो, नंतर मग 4 वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलो आणि मग मी हिंदीमध्ये डिरेक्टर झालो. किती वर्षाचा हा स्ट्रगल आहे तुमचा? एक 7 वर्ष झाले. 7 वर्ष ड्रायव्हिंग करण्यापासून जितकं करता येईल ज्या ज्या टप्प्यावरती तेवढा स्ट्रगल करत आज हवा येऊ द्यामध्ये तुम्ही आलेले आहात. आईबाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघितला आहे? त्यांना खूप चांगलं वाटतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काहीच कळत नाही त्याच्यामधलं, म्हणजे टी व्ही वगैरे. एक मिनिट, काहीतरी बोलतायत तुझ्याबद्दल आई बाबा. झी मराठीचा आम्ही आभारी आहोत. आमचा कृष्णा मुलगा तो ह्या पिक्चरमध्ये काम करतो टी व्हीमध्ये, तर ते आम्हाला आनंद आहे. आमच्या गावातही सुद्धा लोक त्याला चांगले मानतात आणि असाच कायमचा स्वरूपी कामाला चांगला असावा. आम्ही गरीबमध्ये कसं काय नाही दिवस काढलं तसं आमच्या छोकराकडे लक्ष टाकून त्याचं चांगलं करा. कसं छान वाटतंय. मग आता जबाबदारी वाढली आहे. हो, खूप जबाबदारी आहे आणि गावचे लोक पण खूप रिस्पेक्ट वगैरे. तुम्ही कधी होम मिनिस्टर बघितलंय का? सर रोज बघते मी होम मिनिस्टर. कसं काय? शूटिंग तर हां, तुमचं पण 2-2 झी वाजेपर्यंत. फायला वगैरे बघते. हो, कधीपासून होम मिनिस्टर बघताय? म्हणजे असं मला जेव्हापासून कळायला लागलंय ना होम मिनिस्टर, तेव्हापासून मी होम मिनिस्टर बघते. आपण कधी होम मिनिस्टर मध्ये जावं किंवा जाऊ असं काय मनात तसं रोज वाटतं सर मला. मी तर म्हणजे माझ्या आईची पण प्रचंड इच्छा आहे होम मिनिस्टरमध्ये यायची. बरं. आणि मला असं वाटायचं की जसं आपलं लग्न होईल ना तेव्हा आपण पहिला फोन त्यांना करायचा की नाही माझ्या घरी या म्हणून होम मिनिस्टरसाठी. मला खूप आवडतं होम मिनिस्टर. कधी होणार? 4-5 वर्षांनी. मग ते home मध्यंतरी ते हे पण होतं ना की काय, उचलून घेणं? नाही ते नाही, लग्न ठरलेल्या मुलींचं पण आहे. म्हणजे तेव्हा तर मी लहान होते खूप, म्हणलं की नाही ते एकच मिनिट, काय छान आठवण काढलेली आहे बघा. लग्न ठरलेल्या मुलींचा आपण एपिसोड केला होता की आपलं आयुष्य हे आपण माहेरी काढतो आणि महत्त्वाच्या एका टप्प्यावर लग्न ठरतं. सासरचा घराचा उंबरठा ओलांडून ती आमच्या घरातली ताई दुसऱ्या घरातली वहिनी होते. आनंदाची बातमी आहे. असं ज्यांच्या ज्यांच्या घरात लग्न ठरलेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा तोच आनंद त्या घरातल्या ताईला जी निघालेली आहे सासरी वहिनीपद भूषवायला, अशी लग्न ठरलेल्या कुटुंबांनी आपली नावं नोंदवा. लवकरात लवकर होम मिनिस्टरचं पुढचं पर्व सुरू होतं आहे, ज्याच्यामध्ये लग्न ठरलेल्या घरांशी आपण संवाद साधणार आहोत. सासर माहेर, चला जाणून घेऊया नेमकं काय घडणार त्या टप्प्यावर. पहिल्यांदा जेव्हा टी व्हीवरती झी मराठीवर बघितलं, काय प्रतिक्रिया होती घरच्यांची? हे प्रचंड खुश होते घरातले, प्रचंड. जे आई तर रडायलाच लागली होती आणि मी एपिसोड बघताना मी पण होती. जेव्हा टेलिकास्ट झालं ते आम्ही जेवतच होतो आणि ते दोघंही एकदम रडायलाच आलेले. आणि खूप लोक फोन करतात, त्यांनी फोन कट केले नाही, आम्हाला फक्त बघायचंय तुला. आता राहायला कुठे? आता ही विलेपार्लेला तिथे. विलेपार्लेला. मस्त. काय टीम आहे ना तुमची, म्हणजे सगळी टीमच काय मस्त आहे. सगळं कुटुंब झालेलं आहे ना. कोण जिंकणार आजच्या खेळात बघूया. त्यासाठी हा खेळ, तो स्माइली चेंडू जोराने आपटायचा आणि उसळून तो त्या बादलीमध्ये जाऊन थांबला पाहिजे. हां, तयार आहात? ओके. 10 संधी आहेत. एक, हो, 2, 1, 2, 2 गेले. 2. एक, संपले. 2, 2, 1. आणखी 5-5 द्या दोघांना.
ती जिंकणार. विनर आहे ती ना. ते चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. ती चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे, अभिनंदन. तुमच्या बाबतीत काय झालं? तुम्ही कसे आला मुंबईत? मी नागपूरला ऑडिशन दिलं. याचे ऑडिशन होते हवाई उदय. हवाई उद्याचे हुदे व्हायरल नावाची स्पर्धा होती. महाराष्ट्रातून 24 जण निवडले होते आणि ते माझं पहिलं ऑडिशन आयुष्यातलं. मी कधीच ऑडिशन वगैरे दिलं नाही. मी कुठेही नाटकात काम केलं काय नाही. केलं होतं तेव्हा ऑडिशनला? कविता म्हटली होती आणि स्टँडअप केलेला होता. ती बासुंडी नावाची कविता होती. म्हणा ऐकवा ना आम्हाला थोडी पहिली, की ज्याच्यामुळे तुम्ही आज चला हवा येऊ द्या कुटुंबाचे आणि झी मराठी कुटुंबाचे सदस्य झाला, ती बासुंदी आम्हाला खायला आवडेल ना. नवीन नवीन आत्ताच झालं माझं लग्न, संसारात असा काही होऊन गेलो मग्न. एक दिवस अचानक सासरेबाचा आला मला कॉल. बायकोच्या साडीला तवा लावत होतो फॉल. कसं काय म्हणे, काय हाय चालू, काय म्हणते म्हणे माई पोरगी मालू. या म्हणे पाहूनपणा 2-3 दिवस, पुरीच्या लग्नाचा फेडाचा आहे नवस. याची तारीख त्याईनं दिली मला 17. त्याच दिवशी आहे म्हणे गावाची जत्रा. पक्या भेटला म्हणतात कुठं चालला म्हणे. सासूरवाडीचं नाव घेताच त्यानं पैसे दिले जुने. प्रत्येक गोष्टीत घेजो म्हणे मान, त्यानंच राहते म्हणे जवायाची शान. डायरेक्ट गाडी पकडून सासऱ्याचं घर गाठलं. स्वागत माया पाहून मला बेजास्त मस्त वाटलं. पायधवासाठी पाणी द्यायला समोर आली साई. पायधवासाठी पाणी द्यायला समोर आली साई. तिच्याकडे पाहून वाटे आपण लग्नाला उगाच केली घाई. रात्रीच्या पाहुणचारात बासुंडी ठरली. ते ऐकून म्या मग बाहेरची वाट धरली. बासुंडी समोर साईचं हसणं वाटी फिकं. बासुंडी समोर साईचं हसणं वाटी फिकं. रात्री उठून पाहिलं ना म्या कुठं आहे शिकवतो वर माया हात नाही पुरेन. कवा खातो बासुंडी मन माय झुरे. एकावर एक 2 पाट म्या ठेवले, तवा कुठं दोन्ही हात गंजाले पुरले. जसा शिग्यावरून बासुंडीचा गंज उचलला, पायाखालचा पाठ बुवारा तवाच घसरला. बासुंडीचा गंज रिकामा झाला माया उरावर. आलेले का म्हटलं आता गोटे आपल्या घरावर. आवाजानं त्या घरचे सारे गेले उठून. आवाजानं त्या घरचे सारे गेले उठून. म्याय मग नाकावरची बासुंडी घेतली चाटून. थोतरी होते म्हटलं यायला जर दिसलो, समोरच्या कापसाच्या गंजीमध्ये घुसलो. आंग होतं चिकट, कापूस अंगाले टिकला. आंग होतं चिकट, कापूस अंगाले टिकला. बरं झालं म्हटलं यानं कापूस नाही इकला. कसा इकन कापूस भाव नाही कापसाले. कसा इकन कापूस भाव नाही कापसाले. गंजीत घुसला बोक्या सासू सांगे सासऱ्याले. निष्ठाचा तिथून मी शोधून काढला रस्ता. बासुंडीचा पाहुणचार बेजास्त पडला सस्ता. कुठं जाऊ म्हणून गोठ्यामध्ये घुसलो. कुठं जाऊ म्हणून गोठ्यामध्ये घुसलो. म्हशीच्या समोर जाऊन गवानीत बसलो. अंधार होता तिथं बेजा भेव वाटे. अंधार होता तिथं बेजा भेव वाटे. कापूस होता अंगाले म्हैस मले चाटे. माह्या मांग तिथं सासू सासरे आले आणि अंधारात लागले ना डोळे फुडून पाहाले. माह्या मांग तिथं सासू सासरे आले आणि अंधारात लागले ना डोळे फुडून पाहाले. अंधारात सासऱ्याले गवानीत पांढरं दिसलं आणि म्या म्हटलं आपण हे काय केलं नसलं. जवळ येऊन लागले मले चापल चुपल कराले. जवळ येऊन लागले मले चापल चुपल कराले. मी त्याचे बोट लागलो तोंडामध्ये धराले. सासूजवळ जाऊन म्हणे म्हैस आपली जनली. सासूजवळ जाऊन म्हणे म्हैस आपली जनली. मले वाटे आपली वाली भट्टी बेजा जमली. वगारू का हल्या सासू सासऱ्याला विचारे. वगारू का हल्या सासू सासऱ्याला विचारे. मुलगा मुलगी एक समान समजून घे बिचारे. पिल्लू गादल गुदल पण गोमाई एकटी. पिल्ल्याले म्हणे आपल्या नाही हे शेपटी. चला म्हणे झोपाले तुम्हाला नसन दिसली. असं म्हणून सासू गालातच हसली. म्हणून म्हणतो आता जवा येईन तुमच्या घरी. बासुंडी नका करू, नाही तर बासुंडीची गोष्ट होईन खरी. बासुंडीची गोष्ट होईन खरी. खूप दिवसाची म्हटली नाही आता. नाही पण बरं झालं ना. पण मला तुम्हाला विचारायचंय की आता घरी कोण कोण आहे? आता घरी आई वडील, भाऊ बहिणी, मी, माझी पत्नी, माझी एक मुलगी आणि 2 आता राहता पुतणी. कुठे? माणिकवाडा. मग घरच्यांची प्रतिक्रिया काय? घरचे खुश आहे सगळेजण. बायको काय म्हणते ऐकायचं आहे? हो बघूया. मी सौ अंकिता प्रवीण तिखे. खूप छान वाटत आहे. आजपर्यंत जे लोक टी व्हीवर पाहत होते ते आज यांच्या बाबतीत घडत आहे. ते कलाकाराच्या रूपात मला पाहायला मिळत आहे. हा अनुभव शब्दात सांगणे कठीण आहे. मी यांच्या यशाबद्दल खूप खूप खुश आहे. जिथे जिथे हे जातात तिथे तिथे लोक यांना ओळखतात. हा अनुभव खरंच वेगळा आहे आणि हे सर्व झी मराठी आणि चला हवा येऊ द्या यामुळे शक्य झालं. त्यामुळे झी मराठीचे मी खूप मनापासून खरंच खूप ऋणी आहे. तुम्ही या व्यतिरिक्त अजून वेगळं काही ना काहीतरी करत असता? हो, मी शिक्षक आहे. माध्यमिक 8, 9, 10ला. पण शाळेला ग्रँट नाही. गेल्या 13 ते 14 वर्षापासून मी तिथे नॉन ग्रँट वर काम करत होतो.
आताही आहे, पगार नाही, त्याच्यामुळे चिंता होतीच की काय करायचं. आणि त्याच दरम्यान म्हणजे मला खूप दिवसाची इच्छा होती की टी व्हीवर यायचं. आता खुश आहे? आता खुश आहे सगळेच, एकदम आनंद. एकदम आनंदात. चला वळूया पुढच्या खेळाकडे. चित्र काढायचं एकेकाने आणि ते ओळखायचं. उंदीर आहे का? दहा. काय म्हैस? गाय. काय पाणी पाणी. 9. हे खालचं पाणी आहे. हा 8. ते माहित आहे. 7. वाघ. कोल्हा सिंह. 6. कोल्हा सिंह बकरी 5. उंदीर. 4. मांजर 3. हरिण. हरिण. 2. सांबर. 1. वेळ संपली. बेडूक काढला होता, पाणी काढलं तर म्हणून बोललो खाली. घ्या, एक बक्षीस घालवलं तुम्ही. घ्या पुसून. नाही हे मला गेंडा? वाटतं गेंडा नाही, हरिण आहे, हरिण नाही. 10. आयब्रो वगैरे कशाला 9. आयब्रो आला प्राणी 8. उंदीर. 7. उंदीर कधी नाही. 6. सिंह. 5. शिंग आहेत हे ना. शिंगवाला कोण आहे? बैल. बैल. नाही. बैल. गाय. म्हैस. 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 अभिनंदन. आणि आता मॅडम आपण. डुक्कर. अभिनंदन. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? मी आईवडिलांचीच मागेन, कारण कधी कधी पटकन दुखावलं जातो त्यांना, आपण बोलून जातो. तर शूटिंग सुरू आहे तर आपलं एक प्रेशर असतं शूटिंगचं. आई नाही वडिलांपेक्षा? नाही, आईवडिलांपेक्षा नसतं, पण आपण काहीतरी कामात असतो आणि त्यांचा फोन येतो आणि माझे मम्मी पप्पा खूप प्रश्न विचारत राहतात आणि पहिला प्रश्न एवढाच असतो, जेवलीस का? मग सतत विचारतात, जेवलीस का, जेवलीस का. दुपारी फोन, जेवलीस का, संध्याकाळी फोन, जेवलीस का. त्यांना असं वाटतं की घरापासून वेगळी राहते तर मुलगी बारीक होईल, म्हणून ती काळजी. तर मी पटकन असं बोलून जातो की हा ना, तेच तेच काय विचारतेस. त्या गोष्टीसाठी मी त्यांची क्षमा मागेन खूपच. आई आहे ना? आई. आईला वाटणार. आईला वाटतं की आपल्या हातचे 4 घास, कारण मी आता सध्या मीरा रोड शिफ्ट झाली आहे, 2-2 शूटिंग असतं त्याच्यामुळे इथेच आले. 2-2 भागोमोहन पॅरेचं पण असतं. व्हेरी बिझी. नो सॉरी हा मॅडम. त्याच्यामुळे तिथेच राहून तितका वेळ कामाला देत आहेत. हा. तुम्ही? मी आता क्षमा मागील तर घरच्यांची, सर्वांची, कारण काहीतरी घरच्यांसाठी करायचं होतं. आता थोडं लेट झालं, आता कुठेतरी त्याची सुरुवात झालेली आहे. मी इकडे राहतो त्यामुळे घरचे थोडे एकटे राहतात. मुलगीसुद्धा छोटी आहे, 2.5 वर्षाची. बरं. आता तिला जोपर्यंत समजत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं, परंतु आता ती मागे लागते, मी येतो म्हणते. तिला आई ते टी व्हीवरचे बाबा दाखवतात, एपिसोड चालू असते तेव्हा मी इकडे असतो शूटला मंगळवारी. तर ती म्हणजे टी व्हीतले नको, ती माझ्यासोबत बोलत नाही. घरचे बाबा पाहिजे, कुठे गेले. तिला सुद्धा एकटीला राहावं लागतं. त्यांची क्षमा. हां, म्हणून त्यांची क्षमा मागे. तुम्ही? मी पण घरच्यांचीच. त्यांना वेळ देता येत नाही. शूट घरी पुण्याला जाणं शक्य नाही होत कधी कधी. चला उद्या झालं का वेबसिरीज किंवा शॉर्ट फिल्म्स वगैरे चालू असतं काय ना काहीतरी. फिल्म्स वगैरे आता चला उद्यामुळे फिल्म डिरेक्शनमध्ये होतं तर डिरेक्शनचं काही कामच मिळत नाही. सगळं ॲक्टिंगसाठीच बोलतात की अरे आमचे ते फिल्म्स वगैरे आता चालू आहे काहीतरी. मग आता हळूहळू तुम्ही ॲक्टिंगकडे वळला? हो, आता कामच तशी येतात की आता मी एक सध्या एक फिल्म संपली, आता दुसरी चालू आहे आणि ते विलनचेच रोल मिळतात, कारण मी एकदा केलं होतं. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. आज तुम्ही या कार्यक्रमात आला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. लवकरच ज्या मुलींची लग्न ठरलेली आहेत त्या मुली लवकरच ज्या सासरी जाणार आहेत, अशा कुटुंबांशी आपण संवाद साधणार आहोत. होणारं सुनमी त्या घरची म्हणत माहेरी असलेल्या त्या ताईशी गप्पा मारणार, ताईच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करणार. तेव्हा त्याची सुरुवात आजपासूनच करूया. म्हणजे होम मिनिस्टरमध्ये येण्याची इच्छा होती, तेव्हा आज आपण ताईचा सन्मान करणार आहोत. ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.